मुलांना होती सुट्टी, तर इथे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. म्हटलं आता जरा उपमा वगैरे बनवून घ्यावा, म्हणजे शेवाळ्याचं उपीट. तर खूप दिवस झालं बनवलं पण नव्हतं, तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. जे काय आपले शेवाळे असतात हे शेवाळे घरीच तयार केलेले आहेत, घरीच म्हणजे बनवून आणलेले आहेत. तर इथे मस्तपैकी कढई ठेवली आहे. कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो सगळं टाकून छान बारीक फ्लेमवर शिजवून घेतलं थोडा वेळ. आणि मग नंतर ना त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून छान मिक्स करून घेतलं. तर कोणाकोणाला आवडते उपम्याची रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर अजिबात आवडत नाही. आणि इथे मस्त उडदाची डाळ टाकली थोडी आणि पाण्याला उकळी येईपर्यंत उकळून घेतलं आणि त्यात कोथिंबीर टाकली. मग जे काही भाजलेले शेवाळे आहेत ते सगळं टाकून छान मिक्स केलं आणि एक 5 मिनटासाठी वाफवण्यासाठी झाकण ठेवून म्हणजे वाफवायला सोडून दिलं. तर खूप टेस्टी लागते बरं का. पण मी खात नाही, कधीच खात नाही, आवडतच नाही मला. उपीटचे प्रकारच आवडत नाही, उपीटसुद्धा आवडत नाही रव्याचं, आणि हा शेवाळ्याचं उपीट देखील आवडत नाही. यात तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तुम्ही ते टाकून नक्की सर्व करा, खूप छान लागेल टेस्टी. तर इथे अशा प्रकारे आपला हा शेवाळ्याचं उपीट रेडी आहे. चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.